नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन स्टाईल सही रिंकल नाही. राणेंनी स्वतःवर कंट्रोल ठेवावा, नाहीतर पूर्व इतिहास निघेल. चिपेवरून केसरकरांचा इशारा. तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाला वालीच नाही. आणि बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव चिपीला देण्यासाठी प्रयत्नशील. पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन स्टाईल सही रिंकल नाही. आता पाहूयात सविस्तर बातम्या. ग्रू ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रू ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. चिपी विमानतळ हे महाराष्ट्र शासनाचं विमानतळ आहे. याचं प्लॅनिंग राणे कसं करू शकतात, असा सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित केलाय. राणेंनी स्वतःवर कंट्रोल ठेवावा, नाहीतर पूर्व इतिहास निघेल, असं सांगताना MIDCची एक जागा घेतल्याबद्दल खडसेंचं पद जाऊ शकतं, तर मग MIDCचं आरक्षण ठेवून त्या जागा बेनामी नावानं घेतल्याबद्दल अनेकांची पदं जाऊ शकतात, असा इशाराच त्यांनी दिलाय. पाहुयात काय म्हणाले आमदार दीपक केसरकर. पूर्वी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की हे विमानतळ हे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग खात्याचं विमानतळ आहे. त्याच्यामुळे त्याचं प्लॅनिंग राणे कसं करू शकतात, हाच मुळात एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि राणेंना नेहमी अंगावर काहीतरी ओढवून घेण्याची सवय आहे. आणि सिंधुदुर्ग विमानतळ हा एक एवढा स्फोटक विषय आहे की त्याला जर हात घातला तर त्यांचे हात निश्चितपणे पोळणार आहेत. कारण मग गत इतिहास हा लोकांच्या समोर येणार आहे. जर MIDCची एक जागा घेतल्याबद्दल खडसे साहेबांचं पद जाऊ शकतं, तर MIDCचं आरक्षण ठेवून त्या जागा बेनामी नावाने घेतल्याबद्दल अनेक लोकांची पदं जाऊ शकतील, याची त्यांनी जाणीव ठेवावी. आपल्यावर स्वतःवर कंट्रोल ठेवावा, नाहीतर मग हे सगळं पूर्व इतिहास निघेल, याची त्यांनी खात्री बाळगावी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रू ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रू ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. तळेरे कोल्हापूर मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अखत्यारीत केला आणि तो बेवारस झाला. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसह इतर कामांकडे या विभागाचं लक्ष नसल्यानं सध्या हा महामार्ग अवघड मार्ग बनलाय. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणजे तळेरे वैभववाडी कोल्हापूर मार्ग. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होता. सन 2020 मध्ये हा मार्ग राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या अखत्यारीत आलाय. मुंबई, गोवा आणि पुणे, बेंगलोर या 2 राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. मात्र सध्या या रस्त्याला वालीच नसल्यासारखी स्थिती आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या हा मार्ग अखत्यारीत केल्यापासून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची ऐशिकी तैशी झाली आहे. सध्या या मार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. कोकीसरे, बांधवाडी, नाधवडे, करूळ चेकपोस्ट नजीक रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले. जांभे दगड टाकून तात्पुरती मलमपट्टी केली होती. मात्र गणेश चतुर्थीपूर्वीच खड्डे पुन्हा जसेच्या तसे झाले. या खड्डेमय रस्त्यातून गणेश भक्तांना प्रवास करावा लागला. अशीच परिस्थिती रस्त्याकडेला असणाऱ्या धोकादायक झाडांची आहे. ही झाडं पडून अनेकदा वाहतूक कोंडी होते. बुधवारी नाधवडे, कोल्हापूर, माणकुली इथं रस्त्यावर झाड पडून मार्ग बंद झाला होता. दुर्घटना झाल्यावर उपाययोजना ही तात्काळ होण्यासाठी या विभागाचे कार्यालयही या कार्यक्षेत्रात नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय.
विघ्नहर्त्या या विभागाला सद्बुद्धी दे एवढीच मागणी या मार्गाने प्रवास करणारे वाहन चालक करतायत. श्रीधर साळुंखे, सिंधुदुर्ग लाईव्ह, वैभववाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण, इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे. सगळीकडे भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय. मात्र तुम्हाला सावध करणारी बातमी आहे. तुम्ही घर किंवा दुकान बंद करून गावाला गेला आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गणेशोत्सवासाठी घरं दुकानं बंद ठेवून गावी गेलाय तर सावधान. तुमच्या घरावर, दुकानावर असू शकते दबा धरून बसलेल्या चोरट्यांची नजर. हो, असं घडलंय कणकवली शहरात. 1-2 नव्हे तर तब्बल बंद 6 दुकानं एका रात्रीत फोडल्याची घटना समोर आली आहे. आणि या बातमीनं गणेशोत्सवासाठी गावी गेलेल्या नागरिकांच्या चिंता वाढल्या. हा प्रकार घडलाय गणेशोत्सवाच्या अगदी आदल्या रात्री. हा सर्व प्रकार इथल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडिओ नीट बघा. काही माणसं संशयास्पदरित्या हालचाल करताना दिसताय. साधारण रात्रीचा 11:15 वाजताचा हे CCTV फुटेज आहे. कणकवली शहरातील SM हायस्कूल समोरील बाबा भालचंद्र मॉल येथील 2 दुकानं तसंच त्याच्या शेजारीच असलेल्या चिंतामणी बिल्डिंग मधील 2 दुकानांची शटर तोडून रोख 27,000 चोरलेत. फोडलेल्या दुकानांमध्ये कापड दुकान, फोटो स्टुडिओ, वैद्यकीय साहित्य विक्री दुकान, चार्टर्ड अकाउंटचं कार्यालय, दवाखाना, इलेक्ट्रिक दुकानं या 6 दुकानांचा समावेश आहे. हा धक्कादायक प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आलाय. अलीकडे सिंधुदुर्गात चोरट्यांचा सुळसुळाट वाढलाय. कणकवली तर या चोरट्यांनी पोलिसांच्या अक्षरशः नाकीनं वाढलेत. सणांमध्ये काही घरं बंद असतात, याचा फायदा हे उठवताना दिसतात. त्यामुळे नागरिकांनो, गावी जाताना घरात अतिरिक्त रक्कम, दागिने न ठेवणं शहाणपणाचं आहे. आता पोलिसांनी कठोर भूमिका घेऊन या चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशीच मागणी सर्वसामान्यांची आहे. उमेश बुचडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण, इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11. आम्हाला कोणाची ॲलर्जी नाही असं सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपीच्या उद्घाटनावरून नारायण राणेंना टोला लगावलाय. तसेच विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याची मागणी करणार असल्याचंही पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. पाहुयात नेमकं काय म्हणालेत पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन होईल एवढं नक्की आहे. आम्हाला कोणाचीच ॲलर्जी नाही. हे शेवटी विमानतळ जे आहे हे सिंधुदुर्गवासियांसाठी हे सिंधुदुर्गवासियांचं स्वप्न आहे आणि त्याच्यामुळं कुणी यावं कुणी जावं ह्याच्यापेक्षा मुख्यमंत्री महोदय स्वतः येत आहेत, एव्हिएशन मंत्री येत आहेत, अन्य मान्यवर देखील असतील. त्याच्यामुळं कुणी यावं कुणी जावं कुणी येऊ नये याच्यासाठी कोणाबद्दलच आम्हाला ॲलर्जी नाही आणि समोरच्यांना पण असू नये कोणाबद्दल ॲलर्जी. कारण शेवटी हे सिंधुदुर्गवासियांचं स्वप्न आहे आणि ते आपण पूर्णत्वाकडे नेतोय. त्याच्यासाठी सगळ्यांनी संघटितपणानं काम केलं पाहिजे. विशेषतः खासदार साहेबांनी पुढाकार घेऊन आम्ही सगळ्यांनी बॅरिस्टर नाथ पैंचं नाव या विमानतळाला द्यावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि तशा पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे देखील करणार आहोत. सिंधुदुर्ग एअरपोर्ट हा श्रेयवादाचा मुद्दा नाही, पण सुरुवातीलाच आम्ही सांगितलं आम्ही 4 जण आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, या नात्याने इथे काम करतोय. आम्हाला याचा अजिबात श्रेयवाद नाही, पण जनतेचं समाधान हे आमचं श्रेय आहे. तो आमचा ते जर आम्हाला मिळत असेल जनतेचे आशीर्वाद तर ते देवाची कृपा आहे, गणरायाची कृपा आहे.
पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11. गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि बघता बघता निरोप देण्याची वेळ देखील आली. सिंधुदुर्गात 1.5 दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आलाय. सिंधुदुर्गात ठिकठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात 1.5 दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. फटाके फोडत जल्लोष करत गणपतींना विसर्जन स्थळी आणण्यात आले.
विसर्जन स्थळी आरती ओवाळत गणरायांचं विसर्जन करण्यात आलं। यावेळी वातावरण भारावून गेलं होतं। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते। जड अंतःकरणानं बाप्पाला निरोप देण्यात आला। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11। माजी खासदार निलेश राणे आणि मेरीटाईम बोर्डाच्या सहाय्यानं विसर्जनासाठी गणेश घाटाचं बांधकाम करण्यात आलं असल्याचं जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी सांगितलंय। पाहूया। नमस्कार, मी भरत केसकर, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये स्वागत। आणि 1.5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन रेडी गावामध्ये मोठ्या उत्साहात होताना पाहायला मिळते। आणि हे विसर्जनासाठी जे गणपती आहेत हे या ठिकाणी या जेटीवर जे आहेत त्या जेटीवर विसर्जित केले जातात, विसर्जन होतं। ही जेटी या ठिकाणी गेल्या वर्षी बांधण्यात आलेली, जवळपास 40 ते 45 लाख रुपये खर्च करून ही जेटी बांधण्यात आलेली आहे। आणि या जेटीचा फायदा रेडीतील जे मला वाटतं अर्ध्या गावातील विसर्जन हे या ठिकाणी होत आहे। आणि एक जी पूर्वी या ठिकाणी जी दलदल होती, म्हणजे गणपती आणण्यासाठी जी अडचण होती, ती आज या ठिकाणी जेटीच्या माध्यमातून डायरेक्ट या ठिकाणी गाड्या लागतात आणि विसर्जन करताना कुठची अडचण या ठिकाणी येत नाही आहे आणि पूर्णपणे चांगला फायदा या ठिकाणी होत आहे। त्याचप्रमाणे या जेटीचा उपयोग पर्यटन स्थळासाठी सुद्धा या ठिकाणी होताना दिसत आहेत। रेडीमध्ये जसे
पर्यटक येत आहेत, देशी विदेशी पर्यटक यशवंतगड गणपती मंदिर या ठिकाणी जसे भेट देत आहेत तशीच भेटी या जेटीला पण या ठिकाणी देत आहेत. तुम्ही बघत असाल या ठिकाणी सुद्धा गणपतीची मूर्ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि खूप चांगला फायदा या ठिकाणी होताना दिसत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तब्बल 70 ते 80 वर्ष एकत्र येत रेडी येथील 16 ते 17 राऊळ कुटुंबीय गणपतीचं पूजन करताना पाहायला मिळतात. 16 ते 17 कुटुंबातील 80 ते 100 लोक एकत्र येत हा गणपती पूजन करतात. माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांचं कुटुंब असून यांच्या घरी हा गणपती दरवर्षी विराजमान होतो. एवढंच नाही तर हा नवसालाही पावतो असं प्रितेश राऊळ म्हणतात. पाहुयात आमचे पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद. नमस्कार, मी भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे रेडी गावामध्ये आणि प्रितेश राऊळ माजी शिक्षण आरोग्य सभापती यांच्या घरी जो गणपती विराजमान होतो हा भव्य दिव्य गणपती आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल 70-80 वर्षापूर्वीचा गणपती या गावामध्ये या एकाच कुटुंबामध्ये गणपती पूजला जातो आणि वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 15 ते 16 कुटुंब एकत्र येत हा गणपती पूजतात आणि मूर्ती अतिशय आकर्षक आहे. आणि आज दुधोरी योग आहे, दुसरा योग आहे म्हणजे त्यांचा वाढदिवस आहे. प्रितेशजी, सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण साहित्य वतीने पहिल्यांदा खूप खूप तुम्हाला वाढदिवसाची शुभेच्छा. धन्यवाद. काय सांगाल हे सगळा माहोल बघितल्यानंतर सगळं कुटुंब? खरोखर आज समाधान वाटते. गेल्या कालपासून अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव कोकण साध असू दे, लाईव्ह सिंधुदुर्ग असू दे आणि माझ्या सर्व मित्रमंडळांकडनं कालपासूनच शुभेच्छांना सुरुवात झाली. आणि आज योगायोगाने कालपासून गणेश चतुर्थीचा सुद्धा सण आहे. सर्वप्रथम सर्व आमच्या गणेश भक्तांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आमच्या राऊळ कुटुंबियातर्फे. आणि खरोखर जसं तुम्ही बोलला दुग्ध शर्करा योग म्हणावा तसा लागेल. आज या दुसऱ्या दिवसाच्या गणपतीच्या वेळी आज सर्व आमचं कुटुंब आम्ही सर्वजण एकत्ररित्या हा गणपती पूजन करतो. त्याची मनोभावे सेवा गेली 70 ते 80 वर्ष या ठिकाणी आमची परंपरा चालू आहे. आणि खरोखर तो जो आनंद असतो, दरवर्षी आमचा गणपती 11 दिवस असतो, पण आज यावर्षी आमच्या घरातील एक व्यक्ती गेल्यामुळे आम्ही साधेपणाने हा सण यावर्षी आम्ही साजरा करतो. तर एवढी धमाल असते, त्यामध्ये भजन असू दे, कीर्तन असू दे, फुगड्या असू दे आणि अक्षरशः घरातील जे वातावरण आहे ते अक्षरशः मंगलमय आणि खूप समाधानकारक. म्हणजे घरामध्ये जरी कोणी बाहेरची व्यक्ती जरी आली तर एवढं समाधान होऊन जातं की त्यांच्या मनावरचं आनंद सुद्धा खूप विलक्षणीय असतो. गेली कित्येक वर्ष सुद्धा गेली जवळपास सिंधुदुर्ग राजाचं पूजन झाल्यापासून आदरणीय निलेश राणे साहेब तर दरवर्षी आमच्या या गणपतीला येतात. माझ्या राजकीय जीवनातील बरेच जण मित्रमंडळी या ठिकाणी आमच्या गणपतीला न चुकता येतात, नवस करतात आणि बऱ्याच जणांचा नवस पूर्ण झालेला आहे. शिरोड्यातील तर आमचे उपसरपंच असू दे किंवा बऱ्याच जणांनी गणपतीच्या आमच्या महती घेतलेली आणि हे वातावरण असतं 11 दिवस मनमुराद असं वातावरण असतं. नक्कीच हा गणपती आमचा सर्वांना कोकण साधला असू दे किंवा आमच्या सर्व सिंधुदुर्गातील जनतेला नक्कीच चांगले आशीर्वाद मिळू दे. माझ्या मतदारसंघातील जनता, गावातील जनता, त्याचप्रमाणे सिंधुदुर्गातील जनता त्यांचं आनंद सुखमय हो, त्यांना गणपतीने चांगल्या आशीर्वाद देवत ही माझी आज गणपती चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आज तुमच्या माध्यमातून ज्या पुढे राणे साहेबांचं जे भवितव्य आहे, निलेश साहेबांचं जे पुढचं राजकीय कारकीर्द आहे त्याला सुद्धा आमच्या गणेश चरणी मी प्रार्थना करतो. त्यांना चांगली राजकीर्द लाभू दे आणि नक्कीच तुम्ही सुद्धा सर्वजण कोकण सुद्धा
एक चांगल्या प्रकारे नावलौकिक व्हावं अशी आज माझ्या गणेश चरणी मी प्रार्थना करतो. पृथ्वीज, आज तुम्ही राजकारणामध्ये पहिली 5 वर्ष राजकारणामध्ये गेली, उद्योजकपणा पूर्वीच्या काळी जो गणपती माहोलाचा पाहिला पूर्वीचे दिवस आणि आताचे दिवस कसे आठवतात आणि कसं तुम्ही रममाण होता? सुरुवातीला ज्यावेळी आमच्या लहानपणापासून जी सुरुवात झाली तर त्यावेळी आम्ही बघितलेलं आहे काय, त्यावेळी आमची सुद्धा बैलगाडी होती आणि जवळपास 1-2 किलोमीटर अंतरातनं त्या गाडीने अक्षरशः गणपती आणताना, कारण पहिल्यांदा आमच्या गणपतीची मूर्ती पूर्णपणे हाती केली जायची आणि जवळजवळ 10 ते 15-20 माणसं त्या ठिकाणी गणपती आणण्यासाठी लागायची, पण अक्षरशः एक कसब त्यावेळेच्या लोकांकडे बघायला मिळायची. काय ही जर आमची गणपतीची येतानाची जर एंट्री जर बघितला ती त्या काळी खूप लहान असताना सुद्धा एक चांगल्या रीतीने एक वेगळं कौशल्य लावून आमच्या घरात मूर्ती आणलेली जायची आणि ते वातावरण जे आमचं 40-50 वर्षापूर्वीचं जे वातावरण आहे ते सुद्धा आज आमच्या कुटुंब प्रमुखाने किंवा आमच्या सर्व आमच्या राहुल कुटुंबियाने अजूनपर्यंत टिकवून ठेवलेलं आहे. नक्कीच आपल्यामध्ये आमच्यामध्ये कुठचेही मतभेद असले तरी मनभेद अजूनपर्यंत कुठचेही झालेले नाहीत. आम्ही सर्वजण हा गणपतीचा सण अत्यंत चांगल्या आणि एक मंगलमय वातावरणात हा साजरा करतो. याचा अनुभव तुम्ही सुद्धा नक्कीच घेतला असेल आणि तुम्ही ज्यावेळी पुढच्या वेळी सुद्धा याल तर हेच वातावरण तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. डॉक्टर प्रदेश रावळ होते, यांचं कुटुंब बघितल्यानंतर मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. काय सांगाल, जुने दिवस आठवतात हे सगळे कुटुंब बघितल्यानंतर? आम्ही आल्यापासून आता आमका 40 वर्ष झाला लग्न करून नेल्या असा चालते चांगले आणि आम्हाला बरं हे चांगलं वाटतं, आनंद. दुपारचा माहोल कसा असतो जेवण वाढताना? दुपारचं सांग खूप लोक येतात, पाहुणे कंपनी येतात, खूप लोक येतात आणि ते सर्व किती लोक जेवतात एकत्र तरी? सर सध्या आम्ही 50-60 तरीच जेवतो. 50-60 म्हणजे सकाळपासून जेवण सुरू होत असणार? हो, 12 वाजता. निश्चित. काही महिला काकी काय सांगाल? जेवणाची सुरुवात लवकर 6 वाजता सुरू होते आणि नंतर 12 वाजेपर्यंत सगळी पाहुणे मंडळी यायला सुरुवात होते आणि नंतर पाहुणे मंडळी आल्यावर सर्वांना जेवायलाच थांबतो. थांबणारे थांबतात, न थांबणारे थांबतात, असं करून त्यांचं आम्ही स्वागत करतो. नमस्कार. आमच्या घरी ना पहिल्या दिवशीपासून नाही, आदल्या दिवशीपासून एक मस्त वातावरण असतं आणि आम्ही सगळे खेळीमेळीने राहतो. कधी आमच्यात भांडण नसतं, काही नसतं. आणि जेव्हा 3ऱ्या दिवशीपासून आमच्या घरी पाहुणे यायला सुरुवात होतात ना, मला आज माझे पाहुणे आले, मी नसली तर इथे त्यांचं असं स्वागत होतं जसं की ते इतरांचे नाही, सगळ्यांचेच पाहुणे आहे आणि मस्त वातावरण असतं. मुंबईला असता? मुंबईला असता? मी इथेच असते. मी माझी ग्रामपंचायत सदस्य. आणि खूप मस्त 11 दिवस आम्ही धमाल करतो, एकदम मस्त वातावरण असतं. किती साधारण लोक आहेत? 50-60 अजून पण आहेत, पण आता काही जणांच्या अडचणी आहेत, काही जणांना काही बाहेर गेलेले, काही जण गणपती विसर्जनला गेले, त्याच्यामुळे. आपल्यासोबत अजूनही काय आहेत? तुम्ही कसा माहोल जो आहे तुम्ही लहानपणापासून पाहायला मिळतो, कसा माहोल तुम्ही फिलअप करता? माहोल फिलअप करतो म्हणजे आम्हाला एकदम अतिउत्सव असतो. आम्ही आमच्या वारकणकर म्हणून एक मित्र आहेत माझे, त्या सदानंद वारकणकर, त्या शाळेत आम्ही बनवतो. ही पूर्ण हाती शाडू मातीची मूर्ती आहे. ही मूर्ती घडवताना आम्हाला एवढा आनंद असतो की स्वतःची घरची मूर्ती असते, त्यामुळे आम्ही दिवस रात्र जागरण करून ही मूर्ती बनवली जाते. तुम्ही स्वतः मूर्तिकार आहात, साधारण की मूर्ती बघितलं तर प्रत्यक्षाने आता वर्णन केलं, दरवाजा लहान आहे आणि अशी मूर्ती बनवायला खूप दिवस लागतो आणि फार मोठी कसरत करायला लागते. किती दिवसामध्ये मूर्ती बनवतात? काय हे सांगायचं लागतं म्हणजे ही मूर्ती आहे ना, माझे मित्र सदानंद वारकणकर त्यांची मूर्तीच आहे, तिथे आम्ही स्वतः बनवतो. मग ही मूर्ती मात्र आम्हाला विचार करावा लागतो की ही मूर्ती घरात जायला पाहिजे. मग त्या मूर्तीचा आकार आणि उंची ही 5.5 फुटी मूर्ती असते, तेवढं मेंटेन करून आम्ही मूर्ती बनवतो. आणि मूर्तीला आम्ही पूर्ण वॉटर कलरने आम्ही मूर्ती रंगवतो. मूर्तीचं आम्ही मेन म्हणजे कुठलंही आर्टिफिशियल म्हटले हे करत नाही. आम्ही हाती मूर्ती घालून त्याच दिवस आपल्याला कमीत कमी आम्हाला 1 महिना जातो मूर्ती बनवायला. एक मूर्ती बनवतात, फिनिशिंग त्याचं बघितलं जातं, कलर कॉम्बिनेशन बघितलं जातं आणि एक सालापती मूर्ती आमची 11 दिवसाची असल्यामुळे 4 जागेचे माणसं इथे बघायला येतात. त्या दृष्टीने आम्ही तो दृष्टिकोन लक्षात ठेवून मूर्ती घडवतो. शेवटचा प्रश्न घेऊन होतो. प्रितेशजी आपल्यासोबत आहेत. प्रितेशजी,
खरं गणपती म्हटल्यानंतर गारणं आलं, नवल आला. 5 वर्ष तुम्ही जिल्हा परिषदेचे कार्यक्रम पूर्ण करताय. राणेसाहेब पण आज मंत्री झालेले आहेत. पुढच्या फेब्रुवारी मार्चमध्ये पुन्हा राजकीय निवड निघणार आहे जी जिल्हा परिषद पंचायत होती. काय बाप्पाकडे मागण्या मागू? नक्कीच जे गारण आहे ते आता आमचं राहुल कुटुंबीय हे माऊली देवीची पूजा करतात आणि आम्हाला नेहमीच तिथे पूजेचा मान आहे. आमचे सर्वजण कुटुंब नित्य नियमाने गेली कित्येक वर्ष देवी माऊलीची पूजा करतात आणि खरोखर आमचं जे गारण आहे ते नक्कीच देवीचरणी पावतं असं सर्वजण म्हणतात. आणि आज सुद्धा या ठिकाणी गारण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला मी म्हणजे जे मला शिकवलंय माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या आजोबांनी त्याचा एक नमुना पण तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय. तर हे गारणं आहे ते रेडीतील आपल्या सर्व जनतेसाठी त्याचप्रमाणे सिंधुदुर्गाच्या जनतेसाठी आणि माझे जे साहेब आहेत राणे साहेब, निलेश साहेब, नितेश साहेब त्यासाठी नक्कीच आज या ठिकाणी मी गणपती चरणी प्रार्थना करतोय, त्यांचं गारणं घालतोय. तर सुरुवात करताना जय देवी सुरडी पाट्यांच्या माने गुमके सिद्धा कुळकारा नागोबा नैकेश्वरचा भाजनवचा नित्याच्या सत्यपुरुषा रामपुरुषा कन्याच्या गावतळच्या घानवडच्या मायेच्या ब्राह्मणा निती चतुर्श्री नाडेकरा बारापा देवते तू मावले माते आहे आणि या आमच्या घरातल्या गणपती गजानना. तर आज या ठिकाणी आमच्या सर्व राहुल कुटुंबियांनी तुझा पूजन केलेला तर मान्य करून घे, तुझी दया ठेव, कृपादृष्टी आमच्या कुटुंबावरती ठेव. त्याचप्रमाणे मी ज्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय आणि ह्या काम करत असताना हे आमचे नेते असतात राणे साहेब, निलेशजी राणे साहेब किंवा नितेशजी राणे साहेब यांची कारकीर्द उज्ज्वल अशी होऊ दे, चांगली चांगली पद त्यांना मिळू दे, आमचं राणे कुटुंब पूर्णपणे सुखी होऊ दे. त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व निवडणुका या ठिकाणी आम्ही भाजप पक्ष म्हणून जिंकून मिळू दे अशी आज या तुझ्या चरणी तुला विनंती करतो. आणि जे काय कोणाचं आमच्या कुटुंबामागे असू दे किंवा राणेसाहेबांच्या कुटुंबामागे जे कोणाचं सांगणं बोलणं करणं कर्तृत्व काय जरी असलं आज तुझ्या पायातळाकडे तुझ्या पूर्ण कृपादृष्टी ठेव, उत्तम आरोग्य दे, दयादृष्टी दे. त्याचप्रमाणे जो काय कामधंदो नोकरी व्यवसाय करतात त्यात त्यांना यश दे, दयादर रक्षण कर आणि गणपती गजानना बरा कर. होय महाराज. निश्चितच गणपती म्हटल्यानंतर गाणं आलं आणि प्रितेश राहुल स्वतः जरी राजकारणी असले तरी सुंदर गाणं घातलं आणि ते पण नारायण राणेंना चांगली आणि त्याच्या कुटुंबियांना राजकीय कारकीर्द लाभण्यासाठी. त्याचबरोबर त्यांनी गणपतीजवळ मागणं मागितलंय येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हा बँक ही भाजपच्या ताब्यात. निश्चितच प्रितेश राहुल आणि त्यांचं कुटुंब तब्बल 16 कुटुंब एकत्र 70 ते 80 वर्षाची परंपरा आजही जपताना पाहायला मिळते. आज एकत्र कुटुंब लुप्त होत असताना रेडीसारख्या या गावामध्ये एकत्र कुटुंब पद्धती या राहुल कुटुंबामध्ये पाहायला मिळते. कॅमेरामन गंगावणे भरत केसकर, सिंधुदुर्ग, रेडी. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकणसाद आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. सावंतवाडी कोलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाबूराव चव्हाण यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गेली 8 वर्ष ते गणरायाची मनोभावे सेवा करतात. तसेच हा गणपती सर्व मनोकामना पूर्ण करत असल्याचं बाबूराव चव्हाण यांनी सांगितलंय. पाहुयात नेमकी काय आहे या गणरायाची आख्यायिका.
भरत केसरकर सिंधुदुर्गमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाचा सण कोकणातला आणि मी आज आहे कोलगाव येथील बाबूराव चव्हाण यांच्या घरी. एक ठिकाणी मूर्ती आणि अतिशय सुबेक मूर्ती 8 ते 9 वर्ष हे कुटुंब गणपती उत्सव या घरामध्ये साजरा करतात. 12 ते 13 जणांचं कुटुंब आहे. पूर्वी जो गणपती होता हा गणपती होता आणि यानंतर गेले 8-9 वर्षे कुटुंब आहे हा गणपती उत्सव एकत्र साजरा करतात. गणपती म्हटल्यानंतर विविध रूढी परंपरा त्यामध्ये पाहायला मिळतात आणि आज आपण या संदर्भात जातोय. बाबूराव उत्सव कसा साजरा करतात काय सांगाल? 8 वर्ष आहेत, 8-9 वर्ष कशा पद्धतीने साजरा करता उत्सव? आम्ही पहिल्यांदा साधाच गणपती उत्सव करत होतो, पण ज्यावेळी आम्ही ज्या वर्षी गणपती पूजन केलं त्याच वर्षी आम्हाला म्हणजे गजानन गणपतीने आमचं सगळं भरभराट केलं की आम्हाला असं वाटलं की हा आमचा जो गजानन गणपती आहे हा एवढा की असं होतं असं हे आम्हाला माहीत पण नव्हतं. बरेच वर्ष आम्ही आज मी लहान असल्यापासून आमचा जो जुनं घर आहे त्या घरामध्ये गणपती आहे आणि तिथंच आम्ही माझं लग्न जरी झालं तरी आम्ही तिथंच होतो. कमीत कमी 36 वर्ष आम्ही जुन्या घरात गणपती करत होतो आम्ही एकत्र. पण काही वेळामध्ये काही थोडे तांत्रिक कारणास्तव की थोडंसं बिघड झाल्यामुळे की आम्ही आता आपण गणपती आमच्या घरी कोणीतरी आणून ठेवला आणि माझ्या मुलाने 3 मुलांनी सांगितलं की बा आपण आता गणपती इथं करूया. तर म्हणून आम्ही एका म्हणजे रात्रीमध्ये ताबडतोब भटजींना वगैरे बोलवलं आणि ताबडतोब गणपतीची पूजन केलं आणि त्या वर्षापासून आमच्या ह्या घरात एवढं असं आनंदाचा उत्सव साजरा होतो की म्हणजे इथं ठेवू की तिथं ठेवू जो आमची आता सध्या 12 ते 13 आमची कुटुंबात माणसं आहोत ते सगळी एकत्र राहून सगळ्यांना म्हणजे असं आनंद असं होतो की आम्ही म्हणजे सगळं म्हणजे मी आणि हे सुद्धा असं होतं की पैशासुद्धा खर्च करताना असं होतं की मी पैसे खर्च करू काय तू पैसे खर्च करू असं कधीही कोणी बघितलेलं नाही. माझा मोठा मुलगा आहे तो पण तसाच करतो. 2 नंबरचा हा रवी आहे तो पण तसाच करतो. 3 नंबरचा माझा वकील आहे परशुराम चव्हाण तो पण तसाच करतो की असं काही नाही. तसंच माझी मिसेस एवढं बरं सुद्धा नसताना त्यांना एवढं म्हणजे हा गजानन गणपतीनेच त्याची जी काय विषय आहे म्हणजे आणि सांगण्यासारखं एवढं आहे की मला पण वाटत होतं असं की मला एवढं बरं नव्हतं. मी कमीत कमी 8 ते 9 वर्ष मी जाग्यावरच होतो. 8 महिने जागेवर. ज्यावेळी गणपती यायला लागला त्यावेळी गणपतीला माझ्या मिसेसने म्हणाले की बा जर गजानन गणपती तू जर माझ्या मिस्टरांना जर बरं केलं ताबडतोब तर तुझी ह्याच्या पक्षात आनंदात सेवा करू. त्याप्रमाणे गजानन गणपतीने आमची माझ्या मिसेसची सगळी प्रार्थना ऐकली. त्याने त्या गजानन गणपतीने मला बरं केलं. त्यापासून परत माझ्या मिसेसला पण बरं नव्हतं बरेचसं म्हणजे हे होतं. पण ती आता म्हणजे जर बघायला गेलो तर ती आता जशी आहे तशी म्हणजे कोण म्हणणार पण नाही की असं त्याला आजार झाला म्हणून. पण ह्या गजानन गणपतीने आमची प्रत्येकाची विषय आणि तिला एवढं बळ दिलं आहे की जसं म्हणतात तसं म्हणजे असं कधी हे नाही आणि असं कोणाला माहीत पण नव्हतं. ह्या पद्धतीने असं तिला पण बळ दिलं मला बळ दिलं माझ्या घरातल्या सगळ्या कुटुंबांना एवढं हे दिलं आहे. माझी लहान नातवंड आहेत एक आहे हे सगळी 4 नातवंड आहेत. काय 4 नातवंडसुद्धा आमची आनंदाने इथं आम्ही सगळेजण इथंच राहतो इथं सगळं झोपतो हे करतो असं म्हणजे एवढे हे सगळी मुलं माझी करतात काय त्या पद्धतीने आम्ही सगळं हा जो विश्व आहे तो असं साजरा करतो. तसेच माझ्या इथं ह्या गणपतीला बरेचसे लोक येतात. बरेचसे येऊन ज्याची ज्याची विच्छा आहे त्याची ह्या आमच्या गजानन गणपतीने प्रत्येकाची विच्छा पुरी केलेली आहे. काय माझे नातेवाईक बरेचसे येतात. आता उद्यापासून आजपासून यायला चालू झाले आहेत काय आणि मग असं आम्ही यंदा तर 7च दिवस गणपती ठेवणार आहोत. कारण 9 म्हणजे 11 दिवस ठेवायचं होतं पण यंदा शक्य नाही आहे. थोडी अडचण असल्यामुळे आम्ही यंदा 7 दिवसांनी विसर्जन करणार आहोत. काय तसं माझ्या मनात नव्हतं की माझ्या 2 नंबरचा मुलगा रवी आहे त्यात तो नोकरीला लागायला पाहिजे. त्याप्रमाणे तसं तो ST मध्ये नोकरीला लागला. त्याची काय विषय त्याची पूर्ण झाली आणि अजूनही त्याची विषय पूर्ण व्हायची आहे. ती पण यंदा आम्ही त्या गजानन गणपतीला बोलणार आहोत आणि त्याप्रमाणे त्याची विषय पूर्ण होणार. प्रत्येक ज्याने आमच्या जो मनुष्य आला त्यांनी ज्यांनी माझ्या गणपतीकडे ज्यांनी आपल्याकडे जे मनात जरी मागितलं तरी त्याची विषय पुरी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे आणि तो मनुष्य येऊन
परत येऊन सांगतो की बा माझी ह्या गजानन गणपतीने इच्छा पूर्ण केली आहे, त्याचा मी हा नेह ठेवतो आहोत. त्याप्रमाणे असं प्रत्येकाने आपापली इच्छा ह्या गजानन प्रत्येकाची इच्छा पूर्ण करून दिलेली आहे. काय बाकीचं काय मी सांगू शकत नाही. काय सांगाल, किती वर्ष तुम्ही 8-9 वर्ष सगळा सण साजरा करताय? म्हणजे सगळ्यांना आनंदच असतो. माझी 3 मुलं 3 सुना, देवाच्या कृपाने सगळं माझं व्यवस्थित. 3 बाजूच्या 3 सुना आणलेल्या आहेत. एक पणजीची आहे, एक मडगावची आहे आणि एक वास्कोची आहे. मी पण गोव्यातलीच आहे, पण मी माझ्या तकदीराने इथे नशिबाने सावंतवाडी महाराष्ट्रामध्ये लग्न झालं माझं देवाच्या कृपेने. ह्या गजानन गणपतीच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. मला एक मोठासा, मी सर्व्हिसला पण होते, सर्व्हिस पण केली मी 28 वर्ष समाज कल्याणमध्ये. आणि आमचं छोटंसं कुटुंब होतं. घरातल्या काही अडचणी कारण आम्ही, आमचे दीर वासुदेव चव्हाण आणि आम्ही हे 2 भाऊ, माझ्या मिस्टरांना 1 भाऊ, त्याच्यामुळे आम्ही एकाच कुटुंबात राहत होतो. पण नंतर काय मुलं मोठी झाली, हे झालं, त्याच्या कारणाने आम्ही स्वतःचं लहानसं घर बांधलं. इथे घर बांधलं तरी आम्ही गणपती केले नव्हते. गणपती आमचं 35 वर्ष 36 वर्ष एकाच ठिकाणी एकाच कुटुंबात आम्ही होतो. पण नंतर मुलं मोठी झाली, जरा प्रॉब्लेम यायला लागले, त्याच्यामुळे मग आम्ही इथे कोणीतरी गणपती आणून ठेवला अशा लोकांनी वाड्यावरचं. मग आम्ही रात्रोरात्र देवाच्या कृपेने हे केलं, त्याचं स्थापन केलं. भटजींना बोलवलं. आनंदाने सहभागी होतात. हो, माझी सगळी मुलं मोठी आहेत. ही माझी 4 नातवंड आहेत. ती सुद्धा सगळ्यांना, आणि ते म्हणतात काय 5 दिवस ठेवूया, 11 दिवस ठेवूया, 21 दिवस ठेवूया. त्यांना सुद्धा खूप इच्छा आहे की गणपती देवाचं म्हणजे पूजन करायचं. म्हणजे ती सगळं आपल्या देवाकडे सांगतात, वागतात. आम्ही जसं मागतो तसं ती सुद्धा मागतात, प्रार्थना करतात, देवाचं सगळं करतात. आणि दीदी तू फटाके लावते का? हो. नाव काय तुझं? गार्गी. कोण देतं फटाके? गार्गी राजकुमार चव्हाण. कोण फटाके देतात तुला? पप्पा. तुला होतो का फटाके? निश्चित या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. अतिशय मूर्ती जी आहे ही सुरेख मूर्ती पाहायला मिळते. आणि तब्बल 8-9 वर्षाचा हा गणपती उत्सव साजरा करताना त्याची अजून एक छोटी मोठी नात आहे. काय सांगशील, कितवीला आहे तू आणि कसा सण साजरा करतेस? आम्ही आमचा सण एकदम थाटामाटात साजरा करतो. मी 8वीत आहे. नाव सांग. प्राजक्ता राजकुमार चव्हाण. निश्चित बाबुराव चव्हाण यांच्या घरामध्ये हा जो सण आहे गेल्या 8-9 वर्ष अतिशय गुण्यागोविंदाने साजरा केलेला पाहायला मिळतो. कुलगावमधलं हे घर कित्येक वर्षापासून त्यांचा सार्वजनिक गणेशोत्सव होता आणि आता मात्र 8-9 वर्ष ते स्वतंत्र उत्सव साजरा करतात आणि मोठी माहोल आणि गडबड या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन गंगावणेसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुलगाव, सावंतवाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. राणेंनी स्वतःवर कंट्रोल ठेवावा, नाहीतर पूर्व इतिहास निघेल. चिपेवरून केसरकरांचा इशारा. तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाला वालीच नाही. आणि बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव चिपीला देण्यासाठी प्रयत्नशील, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. बातमीपत्रात वेळ झाली. येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.